नमस्कार मंडळी. हळद आपल्या मसाल्याच्या डब्यात असलेली ही पिवळी धमक पावडर आजकाल आपल्या भारतातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणारा नैसर्गिक उपाय बनली आहे ती हळद. कदाचित तुम्हीही तुमच्या सकाळच्या स्मूदीमध्ये, चहामध्ये आणि अगदी पोहे उपम्यामध्ये सुद्धा हळद टाकत असालच. आणि यामागे एक ठोस कारणही आहे. अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की हळद शरीरातील सूज कमी करण्यास, सांधेदुखीपासून आराम देण्यास, हृदयाचे आरोग्य जपण्यास आणि वाढत्या वयानुसार स्मरणशक्तीचे रक्षण करण्यासही मदत करते. पण एक गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना माहीत नाही. जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर तुम्ही नियमितपणे हळदीचा वापर करत असाल तर असे 3 सामान्य पदार्थ आहेत जे तुम्ही हळदीसोबत खाणे टाळले पाहिजे. हे काही दुर्मिळ किंवा मग विदेशी पदार्थ नाहीत. हे तेच पदार्थ आहेत जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये रोजच्या रोज वापरले जातात. कदाचित आपण आत्ताही ते खात असाल आणि आपल्याला कल्पनाही नसेल की हळदीसोबत खाल्ल्यावर ते किती नुकसान करू शकतात. जेव्हा हळद चुकीच्या पदार्थासोबत खाल्ली जाते तेव्हा तिची रोगनिवारक शक्ती कमी होऊ शकते, ब्लॉक होऊ शकते किंवा मग उलट पचनाच्या समस्या आणि सूज वाढू शकते. याचा अर्थ ज्या गोष्टींवर तुम्ही आरोग्यासाठी अवलंबून आहात तीच तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 3 पदार्थांबद्दल सविस्तर बोलणार आहोत जे तुम्ही हळदीसोबत कधीही खाऊ नये आणि ते धोकादायक का आहेत हेही समजावून सांगणार आहे. त्यानंतर मी असे 3 पदार्थ सांगेन जे हळदीचा फायदा अनेक पटींनी वाढवतात आणि तुमच्या शरीरासाठी तिला अधिक प्रभावी बनवतात. चला तर मग 1 कप गरम चहा घ्या, आरामात बसा आणि माझ्यासोबत व्हिडिओ बघत राहा. हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला हळदीचा योग्य वापर कसा करायचा हे नक्की समजेल, जेणेकरून तुमच्या शरीराला तिचं संपूर्ण फायदे मिळतील. भारतातील वयस्कर लोकांमध्ये हळद इतकी लोकप्रिय का झाली आहे? जसजसं आपलं वय वाढत चाललं आहे तसतसं आपण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ लागलो आहोत. आपले सांधे आखडतात, आपली पचनशक्ती पूर्वीसारखी मजबूत राहत नाही, आपल्याला शरीरामध्ये जास्त सूज जाणवते, शारीरिक हालचालींवर लवकर थकवा येतो आणि कधीकधी आपली स्मरणशक्तीही पूर्वीसारखी तीक्ष्ण राहत नाही. हे बदल नैसर्गिक आहेत पण ते आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात. म्हणूनच भारतातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत. अशा गोष्टी ज्या निसर्गातून मिळतात, पिढ्यानपिढ्या वापरल्या जात आहेत आणि ज्या शरीराला हानिकारक रसायनांशिवाय आधार देतात. या नैसर्गिक उपायांपैकी आज सर्वात लोकप्रिय आहे हळद. तुम्ही अलीकडे कोणाला तरी हळदीबद्दल बोलताना ऐकलंच असेल. कदाचित तुमचे शेजारी, तुमचे डॉक्टर किंवा कुटुंबातील एखादा सदस्य. तुम्ही ती किराणा दुकानामध्ये, मेडिकलमध्ये कॅप्सूलच्या स्वरूपामध्ये किंवा हेल्थ ड्रिंक्स म्हणून किंवा गोल्डन मिल्क, हळदीचं दूध मध्ये एक घटक म्हणून पाहिली असेल. हळदीला सुपर स्पाइस म्हटलं जातं आणि ते योग्यच आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक शक्तिशाली संयुग असतं. याचमुळे हळदीला तिचा चमकदार पिवळा रंग मिळतो. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे कर्क्युमिन त्याच्या दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. याचा अर्थ ते सांध्यांमधील सूज शांत करण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि मेंदूला वाढत्या वयाच्या परिणामांपासून वाचवण्यास मदत करू शकते. लोक हळदीचा वापर अनेक प्रकारे करतात. काही जण सकाळी कोमट पाण्यात थोडं मध घालून हळद घेतात. काही जण स्मूदीमध्ये, सूपमध्ये किंवा कॅप्सूलच्या स्वरूपामध्ये घेतात. हे सोपे, नैसर्गिक आणि रोजच्या जीवनामध्ये समाविष्ट करण्यास सोपे आहे. पण एक गोष्ट अनेकांना कळत नाही. हळद तेव्हाच काम करते जेव्हा तुमचे शरीर तिला योग्यरित्या शोषून घेऊ शकतं आणि दुर्दैवाने कर्क्युमिन शरीरामध्ये सहजपणे शोषलं जात नाही. अभ्यासानुसार योग्य परिस्थितीशिवाय तुमचे शरीर तुम्ही सेवन केलेल्या कर्क्युमिनचा अगदी लहानसा भागच शोषून घेते. याचा अर्थ तुम्ही दररोज हळद घेत असूनही तुम्हाला तिचे पूर्ण फायदे मिळत नसतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे काही पदार्थ आहेत जे हळदीसोबत खाल्ल्यास तुमच्या शरीराची कर्क्युमिन शोषून घेण्याची क्षमता पूर्णपणे ब्लॉक करतात. यापैकी काही पदार्थ तर नको असलेले दुष्परिणामही निर्माण करू शकतात, विशेषतः अशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांची पचनसंस्था संवेदनशील असते आणि किंवा मग ज्यांना इतर आरोग्य समस्या असतात. म्हणून पुढच्या वेळी हळदीची कॅप्सूल घेण्यापूर्वी किंवा चहामध्ये ती पिवळी पावडर टाकण्यापूर्वी ती कशासोबत मिसळू नये हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पुढे मी तुम्हाला अशा 3 सामान्य पदार्थांबद्दल सांगणार आहे जे जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये आढळतात आणि जे हळदीसोबत कधीही खाऊ नयेत. हे मिश्रण फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतं आणि हे समजून घेतल्यास तुमच्या आरोग्यात मोठा फरक पडू शकतो. नंबर 1 आहे प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थ. ते हळदीची शक्ती का रोखतात? चला अशा गोष्टींपासून सुरुवात करूया जी जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ.
विशेषतः प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थ जसे की प्रोसेस्ड चीज स्लाइस, पावडरमधील क्रीमर, साखरयुक्त फ्लेवर दही आणि पॅकेटमधील किसलेलं चीज हे पदार्थ सोयीस्कर, चवदार आणि अनेकदा नाश्त्यात किंवा स्नॅक्समध्ये वापरले जातात. अनेक जण अंड्याच्या भुर्जीसोबत चीजचा स्लाइस खातात, कॉफीमध्ये क्रीमर टाकतात किंवा फळांच्या दह्याचा नाश्ता करतात. पण जेव्हा हळदीचा प्रश्न येतो तेव्हा हे पदार्थ फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतात. प्रक्रिया केलेल्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये अनेकदा ॲडिटिव्ह, प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम स्वाद, अतिरिक्त साखर असते. हे घटक पचनक्रियेला कठीण असतात, विशेषतः अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना आधी संवेदनशील पोट, ॲसिडिटी किंवा चयापचय क्रियेचा त्रास असतो. जेव्हा तुमचं शरीर तुम्ही खात असलेले अन्न पचवण्यासाठी संघर्ष करतं तेव्हा ते त्यातील पोषक तत्वे जसे की कर्क्युमिन शोषून घेण्यासाठीही संघर्ष करतं. पण इतकंच नाही, अभ्यासानुसार दुधातील काही प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स कर्क्युमिनला चिकटून बसलेले असतात, ज्यामुळे शरीर ते पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. याचा अर्थ तुम्ही रोज हळद घेत असलात तरीसुद्धा तुम्ही ती कशासोबत खाता आहात त्यामुळे तिचे फायदे ब्लॉक होऊ शकतात. उदाहरणार्थ, प्रोसेस्ड चीज घालून बनवलेल्या अंडा भुर्जीमध्ये हळद घालणं आरोग्यदायी वाटू शकतं, पण ते चीज तुमच्या शरीराला आवश्यक असलेले दाहक विरोधी फायदे मिळवण्यासाठी रोखू शकतं. हेच हळदीच्या दुधामध्ये पावडर, क्रीमर किंवा साखरयुक्त दूध वापरल्यास सुद्धा होतं. चांगली बातमी ही आहे की जर तुम्हाला मलईदार चव आणि हळदीचे गरम पेय आवडत असेल तर तुमच्याकडे चांगले पर्याय आहे. बदामाचे दूध, ओट्सचे दूध किंवा मग नारळाचे दूध वापरून पहा. हे वनस्पती आधारित पर्याय पचायला सोपे, कमी दाहक आणि हळदीला तिचे काम योग्यरित्या करू देतात. थोडक्यात, जर तुम्ही आरोग्यासाठी हळदीचा वापर करत असाल तर प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थ शक्य तितके टाळा. तुमचे सांधे, पचन आणि एकूण आरोग्य यासाठी तुम्हाला धन्यवाद देईल. दुसरी गोष्ट आहे व्हिनेगरयुक्त पदार्थ. आम्लयुक्त घटक हळदीच्या फायद्यांमध्ये कसे व्यत्यय आणतात? दुसरा पदार्थ गट जो हळदीसोबत टाळावा तो म्हणजे व्हिनेगरयुक्त पदार्थ. हे असे पदार्थ आहेत ज्यात आम्लता म्हणजेच ॲसिडिटी जास्त असते, जसे की बाटलीबंद सॅलड ड्रेसिंग, लोणची, टोमॅटो केचप आणि पांढरे किंवा सफरचंदाचे व्हिनेगर वापरून बनवलेले पदार्थ. हे पदार्थ भारतीय घरांमध्ये खूप सामान्य आहेत. लोणच्यासोबत चिकन, पनीर सँडविच, व्हिनेगर घातलेले सॅलड किंवा मग अगदी व्हिनेगर घातलेली कोबीची कोशिंबीर हे पदार्थ निरुपद्रवी वाटतात, पण समस्या इथेच आहे. हळद एक नाजूक संयुग आहे. त्यातील सक्रिय घटक कर्क्युमिनला शरीरात योग्यरित्या शोषण्यासाठी स्थिर वातावरणाची गरज असते. जेव्हा तुम्ही ते व्हिनेगरसारख्या अत्यंत आम्लयुक्त पदार्थांसोबत खाता तेव्हा ते अस्थिर होऊ शकतं. याचा अर्थ तुमचे शरीर त्याचा वापर करण्यापूर्वीच कर्क्युमिन विघटित होऊ शकते. सर्वात वाईट म्हणजे ज्यांना संवेदनशील पोट किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हळद आणि आम्लयुक्त पदार्थांचं मिश्रण पचनास त्रास, पोट फुगणं किंवा मग छातीत जळजळ होण्याचे कारण बनू शकतं. बरेच लोक त्यांच्या सॅलड ड्रेसिंगमध्ये हळद घालतात कारण त्यांना ते आरोग्यदायी वाटतं, पण जर त्या ड्रेसिंगमध्ये व्हिनेगर किंवा मग लिंबाचा रस जास्त असेल तर ते फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतं. मग तुम्ही त्याऐवजी काय करू शकता? एक साधा बदल मोठा फरक घडवू शकतो. विकतच्या ड्रेसिंगऐवजी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, थोडा लिंबाचा रस आणि चिमूटभर काळी मिरी वापरून स्वतःचे ड्रेसिंग बनवा. हे मिश्रण केवळ चवदार नाही तर ऑलिव्ह ऑइलमधील चांगले फॅट्स आणि काळ्या मिरीमुळे हळदीचे शोषण वाढण्यास मदत करते. आणखी एक टीप, जर तुम्हाला लोणची किंवा मग आंबट पदार्थ आवडत असतील तर ते हळदीसोबत एकाच वेळी न खाता दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी खाण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात, आम्लयुक्त पदार्थ शत्रू नाहीत, पण वेळ आणि जोडणी महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हळदीचा फायदा हवा असेल तर तिला थेट व्हिनेगर आधारित पदार्थांसोबत विशेषतः एकाच जेवणामध्ये खाणे टाळा. तिसरी गोष्ट आहे साखरयुक्त सिरियल्स आणि बेक केलेले पदार्थ. कर्क्युमिनचा छुपा शत्रू. आता अशा गोष्टींबद्दल बोलूया जी आरामदायक आणि नॉस्टॅल्जिकल वाटते. साखरयुक्त सिरियल्स किंवा मग बेक केलेले पदार्थ. सकाळचा साखरयुक्त कॉर्नफ्लेक्स वाडगा असो किंवा कॉफी शॉपमधील मफिन असो किंवा दुपारच्या वेळी केळ्याचा केक असो, हे पदार्थ अनेकांच्या दिनचर्येचा भाग आहेत. आणि हो, या पदार्थांमध्येही हळदीचा ट्रेंड आलेला आहे. तुम्ही हळद घातलेल्या मफिन्स, पॅनकेक्स किंवा मग ग्रॅनोला बार पाहिले असतील जे आरोग्यदायी असल्याचा दावा करतात, पण जर त्या पदार्थांमध्ये रिफाईंड साखर भरलेली असेल तर तुम्ही हळदीचे सर्व फायदे नकळतपणे रद्द करत आहात. याचं कारण असं आहे, साखर अत्यंत दाहक असते.
ती रक्तातील साखर वेगाने वाढवते, चयापचय क्रियेवर ताण टाकते आणि हृदयविकार, संधिवात यांसारख्या दीर्घकालीन स्थितींना कारणीभूत ठरते. दुसरीकडे हळद दाहक विरोधी सुद्धा आहे. तिचे काम शरीरातील सूज कमी करणं, पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणं आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती शांत करणं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही हळद साखरयुक्त पदार्थांसोबत खाता तेव्हा एक संघर्ष निर्माण होतो. तुमच्या शरीराला 2 विरुद्ध संदेश मिळतात. एक म्हणजे हळदीकडून सूज कमी करण्याचा आणि दुसरा साखरेकडून सूज वाढवण्याचा. याचा परिणाम हळद तिची शक्ती गमावते. त्यामुळे आरामदायी पदार्थ सोडून देण्याची गरज नाही, फक्त हुशारीने बदल करा. साखर न घातलेले ओटमील, पोहे, उपमा किंवा बदामाचे बटर लावलेल्या गव्हाच्या टोस्टमध्ये हळद घाला. जर तुम्हाला थोडे गोड हवे असेल तर कमी प्रमाणामध्ये मध सुद्धा वापरा. थोडक्यात जर तुम्ही सूज कमी करण्यासाठी हळदीचा वापर करताय तर तिला सूज वाढवणाऱ्या पदार्थांसोबत खाऊ नका. यात बहुतेक डबाबंद सिरियल्स, विकतचे बेक केलेले पदार्थ आणि पांढरी साखर किंवा कॉर्न सिरपपासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टींचा समावेश होऊ शकतो. हळदीला अधिक शक्तिशाली बनवणारे 3 पदार्थ. आता आपण हळदीसोबत काय खाऊ नये याबद्दल बोललो आहोत. चला आता अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या अधिक सकारात्मक आहे. हळदीला तुमच्यासाठी त्या अधिक प्रभावी कसं बनवतात ते बघूया. चांगली बातमी ही आहे की योग्य पदार्थांसोबत जोडल्यास हळदीची शक्ती आश्चर्यकारकपणे वाढते. तुम्हाला महागड्या कॅप्सूलची किंवा पावडरची गरज नाही. तुम्हाला फक्त काही सोप्या घटकांची गरज आहे जे तुमच्या घरी आधीपासूनच असतील. नंबर 1 आहेत काळी मिरी. शोषण वाढवणारा बूस्टर हळदीसोबत जोडण्यासाठी पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काळी मिरी. काळ्या मिरीमध्ये पायपेरिन नावाचे नैसर्गिक संयुग असतं. अभ्यासानुसार पायपेरिन हळदीमधील सक्रिय घटक कर्क्युमिनचे शोषण 2000% पर्यंत वाढवते. हो, तुम्ही बरोबर ऐकले, 2000% पर्यंत. पायपेरिन शिवाय तुमचे शरीर कर्क्युमिनचा फक्त थोडासा भाग शोषून घेते, पण फक्त एका चिमूटभर काळ्या मिरीने शोषणाचा दर आकाशाला भिडतो. तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त एक छोटी चिमूटभर ताजी वाटलेली काळी मिरी पुरेशी आहे. तुम्ही तिला हळदीच्या चहामध्ये, अंडा भुर्जीमध्ये किंवा हळद घातलेल्या सूप किंवा भाज्यांमध्ये टाकू शकता. एक सोपं उदाहरण बघा. 1 कप गरम बदामाच्या दुधामध्ये पाव चमचा हळद किंवा चिमूटभर काळी मिरी मिसळा. चांगले ढवळा आणि सकाळी प्या. ही सोपी सवय सूज कमी करण्यास, मेंदूची स्पष्टता आणि सांध्यांना आराम देण्यास मदत करू शकते. दुसरी गोष्ट आहे चांगले फॅट्स, हेल्दी फॅट्स. कर्क्युमिनला अधिक प्रभावी बनवणं. हळदीचा दुसरा शक्तिशाली भागीदार म्हणजे चांगले फॅट्स. कर्क्युमिन फॅट सोल्युबल आहे, म्हणजे ते पाण्यात नाही तर फॅटमध्ये विरघळते. याचा अर्थ जर तुम्ही हळद कोणत्याही फॅटशिवाय खात असाल तर तुमचे शरीर त्यातील बहुतेक भाग शोषून न घेताच बाहेर टाकू शकते. चांगले फॅट्स म्हणजे काय? आम्ही एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, बदाम, शेंगदाणे, चिया सीड्स, जवसाच्या बिया किंवा मग सॅमन, रावस किंवा बांगड्यासारखे तेलकट मासे याबद्दल बोलत आहोत. ते कसे वापरायचे? जर तुम्ही हळद घालून भाजी किंवा सूप बनवत असाल तर शिजवण्याच्या शेवटी 1 चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा शुद्ध तूप टाका. स्मूदीमध्ये हळदीसोबत ॲव्होकाडोचे काही काप किंवा मग बदामाच्या बटरचा 1 चमचा घाला. चांगल्या फॅटला हळदीचा डिलिव्हरी ट्रक समजा. त्याशिवाय हळद तुमच्या शरीराच्या आवश्यक भागांपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करते. तिसरी गोष्ट आहे शुद्ध मध, एक नैसर्गिक दाहक विरोधी भागीदार. तिसरा पदार्थ जो हळदीची शक्ती वाढवतो तो म्हणजे शुद्ध आणि नैसर्गिक मध. मध केवळ चवीला चांगला नसतो तर त्यात स्वतःचे बरेच औषधी गुणधर्मही आहेत. शुद्ध मधामध्ये अँटीऑक्सिडंट, दाहक विरोधी संयुगे आणि नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे पचन किंवा रोगप्रतिकार शक्तीला आधार देतात. पण हे लक्षात ठेवा, तो रॉ हनी म्हणजे शुद्ध प्रक्रिया न केलेला मध असावा. सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या सामान्य प्लास्टिकच्या बाटलीतील मध नव्हे. प्रक्रिया केलेल्या मधातील बहुतांश पोषक तत्वे नष्ट झालेली असतात. हे कसे वापरावे? अर्धा चमचा हळद 1 चमचा शुद्ध मधामध्ये कोमट पाण्यामध्ये मिसळून ते हळूहळू प्या आणि फक्त हळद किंवा मध एकत्र करून एक पेस्ट बनवा किंवा रोज सकाळी 1 चमचा खा. याला आपण गोल्डन स्पून असं सुद्धा म्हणू शकतं. मधुमेह असलेल्यांनी मधाचा वापर प्रमाणात करावा. आज आपण इथे थांबत असताना मी केवळ व्हिडिओ पाहिल्याबद्दलच नाही तर तुमच्या आरोग्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल सुद्धा आभारी आहे. आपण हळदीबद्दल बोललो, ती काय आहे, कशी आहे, कसं काम करते आणि तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग कशी बनवू शकते याबद्दल सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लवकरात लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जवळच्या व्यक्तींसोबत तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.